वापरलेत ना, क्यूट, गोड, छान, सगळ्यांचा मीनिंग ऑलमोस्ट सेम आहे, किती सुंदर आहे. तरी सुद्धा सेम आयडिया रिप्रेझेंट करणारे वर्ड पुन्हा पुन्हा वापरलेले आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये सेम आयडिया शो करणारे वर्ड परत परत वापरले जातात, तेव्हा त्याच्यामध्ये टॉटॉलॉजी हे फिगर ऑफ स्पीच असतं. चला तर पाहूया टॉटॉलॉजी हे फिगर ऑफ स्पीच म्हणजे नक्की काय आहे. जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये सेम आयडिया रिप्रेझेंट करणारे वर्ड परत परत रिपीट केले जातात, तेव्हा तिथे टॉटॉलॉजी हे फिगर ऑफ स्पीच असतं. आता हे आपण काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊ. इट वॉज एन अनएक्सपेक्टेड सरप्राईज. आता एखादी गोष्ट अनएक्सपेक्टेड आहे म्हणजे ती आपल्यासाठी सरप्राईजच आहे ना. मग हे दोन शब्द सेम आयडिया रिप्रेझेंट करतायत, पण ते एकाच सेंटेन्स मध्ये वापरलेले आहेत. आय विल मीट यू इन पर्सन फेस टू फेस. मीटिंग यू इन पर्सनचा मिनिंगच होतो की मी तुला फेस टू फेस भेटेन, म्हणजे समोरासमोर आपण भेटू. मग हे जे आहे ना, मीट यू इन पर्सन आणि फेस टू फेस, दोघांचाही मिनिंग काय आहे, सेम आहे, म्हणजे ते दोघं सेम आयडिया रिप्रेझेंट करतायत. द मनी शुड बी ॲडिक्वेट इनफ. आता हा जो वर्ड आहे ॲडिक्वेट आणि इनफ, दोघांचा मिनिंग आहे की पुरेसे पैसे आहेत. मग दोन्ही वर्ड सेम आयडिया रिप्रेझेंट करतात, तरी सुद्धा ते एकाच सेंटेन्स मध्ये परत परत वापरलेत. इन शॉर्ट, जसं की समानार्थी शब्द असतात ना, सिनॉनिम्स, ते जसे रिपीट केलेले असतात सेंटेन्स मध्ये, त्याच पद्धतीचं हे फिगर ऑफ स्पीच आहे की सेम आयडिया रिपीट करणारे वर्ड पुन्हा पुन्हा वापरले जातात. सो त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला टॉटॉलॉजी हे फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळेल. तर आता हे शेवटचं सेंटेन्स सुद्धा त्याच फिगर ऑफ स्पीच मधलं आहे. पण याच्यामध्ये असे कोणते वर्ड्स आहेत की जे सेम आयडिया रिप्रेझेंट करतात, ते मला कमेंट करून नक्की सांगा.